नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आई आजीनं कपडे धुतलेले आहेत. आदेश हा आई आदेश समर्थ माझ्या मामाचा मुलगा अकॅडमीमध्ये असतो, पण आता दिवाळीची सुट्टी असल्यामुळे सुट्टीला आलेला आहे. एक आठवडाभरच त्याला सुट्टी आहे आणि मामा इथं म्हशी पाणी पाजून दुसऱ्या जागेवर इथं बांधतात. आदेशला इकडं सगळीकडं मोकळं मोकळं खेळायला असल्यामुळे त्याला किती खेळू आणि किती नाही झालं होतं. मी आणि सानू आज काहीतरी करेपर्यंत हिनं सगळे कपडे पण धुवून टाकलेत. कितीही राहू दे म्हटलं तरी नाही, तिला हे करायचं असतं कारण नातींना काम पडतं ना, त्यामुळं आम्हा दोघीला काम पडतं, त्यासाठी ही जी कामाची धडपड चालू असते. आजी आणि पंतू पंतूच घे तुझं आहे का नाही परतुंड मी ना आई अगं झाड लावलंय सर लुगडं पिळायचं राहिलंय. इकीर त्यावर त्या लेटरवर जांभळी खाली नाही, दोन्हीकडनं हडकतंय. जांभळी खाली टाक. नको ग, माणसं येतात जाता अडकते ती, हडकते ती, टाक इथं. दुमिरी टाक की त्याच्यावर टाकून उघडायचं. तू सरळ करून ठेवलंय, आपलं सरळ घडी येते ग काढून आणायला. मम्मीला एक अशीच घेतली काय मामीने साडी? मी म्हणते मामीचीच आहे ही साडी, तिथं मम्मी जवळ राहिली. हा होय अगं, मी यात्रेला पण गेली तर इथं साडी होती, नाही वाटतं ग मम्मीला लालच कलर घेतलाय. ही सेम ही आहे बघ. गेल्या वेळेस यात्रेच्या वेळेस मी गेली होती का, त्यावेळेस होती तिथं. लुगडं आता बदल घे ग दुसरं. बदलायची अगं, पाऊस आहे, चिकुल आहे म्हणून ठेवलेली. काय बाई ह्या पावसाचं तर कौतुक. हा लय घाण होते ती लुगडी आणि वाळत नाही ती पावसा पाण्यानं, म्हणून मी लई काढत नाही. ह्याला जोडले अजून. हा ते एवढा कांड का अगं, 2 लुगडी फाडली सूर्यकानं. लुगडी घालणारी शेवटची पिढी आहे. हा हा धोतर लुगडं, हम्म धोतर बायका लुगडी. हम्म आता पुढे तर चाललं कोण घालत नाही. ह्याच्यापेक्षा पातळ करायचं आहे का बघ बर. बस बस, सिंगल करू अजून, नको राहू. हे डबल आहे. वाळेल ना, वाळतंय. थोडं पुन्हा इकडे टाकू की उन्हात. टाक. झाले का सगळे कपडे? अजून असते ती तिथं. नाही काय नाही का, 2च होतं, हे फक्त 2च होतं. हा खाली बघ. कुठे चालला, कुठे चालला तू? हा दूध काढायचं, दिलं फेकून. दूध काढायचं, दूध दूध. आज तोपर्यंत सानूने चपाती भाकरी केलेली होती, आता फक्त भाजीच करायची राहिली होती. मग आजीला विचारलं भाजी काय करायची, तर ती म्हटली कर आळूच्या वड्या. तर आळूच्या वड्या 2 पद्धतीने केल्या जातात, इथं वाफवून आणि तळून. तर आमच्यात इथं उकडलेल्या आळूच्या पानाच्या वड्या जास्त आवडतात आणि आळूच्या पानांचा गरगटाही इकडं करतात, पालक त्यामध्ये थोडा मिक्स करतात आणि आळूच्या पानांचा गरगटा खायला एकदम छान लागतो. मी भरपूर वेळा खाल्लेला आहे तो इकडं गावाकडे आल्यावर. जास्त झाले म्हणजे लय दिवसाचा आहे. हा तोंड ते खराब होऊन गेले, पाक वाळून गेले. हा एकच राहिली, एक खराब होऊन गेली. जाऊ दे, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे. तिथे तरी 50-60 लिंब असतील एवढ्या ह्याच्यावर. हा दिसत नाही तो पानापेक्षा जास्त लिंब दिसते. कढीपत्ता देऊ का, कढीपत्ता थोडा की संध्याकाळी मग तोडायची अडचण होती.
किती वास येते बघ की. झाडाच्या जवळ आलं तर वास येतोय कडीपत्त्याचा. हा त्यामुळे शेंग. सगळ्यांना खाल्लं होतं वाटतं. हा ह्या आंब्याला तर उन्हाळ्यात एकच आंबा होता आम्हाला त्यावेळेस. हा ते ह्या वेळेस जास्त लागते पावसात गेले ग दोन. ती गारपीट झाली नाही का, हा तेवढा मोहरच गेलेला होता, एकच आंबा ह्यात झालेला. त्या आंब्याला जास्त आंबे लागले होते. इथं झोपलो आम्ही तर चिकू पडायचं उन्हाळ्यात इथं. आता लहान लहान लागले ते, आता तरी 1-1.5 महिना लागेल बघायला पिकायला. हा इकडे किती फळ लागले बघ किती. सगळी झाडच झाड. इकडं करंज, उन्हाळ्यातला एसी आपला. हम्म. तिथं बाज टाकलेली ह्या बाजूवर मी, मामी आणि आदेश असायचं. किती करंजाला ओ गेला. किती मोठी आहे बघायची का, एवढी मोठी. उन्हाळ्यातला एसी आपला, ती नॅचरल एसी. तिकडं पण तेवढंच आहे. इकडं पण हे पूर्ण खाली येत आहे उन्हाळ्यात. हा आज सगळं हे असतंय. उन्हाळ्यात हे काय ठेवलेलं नसतं, त्यामुळे सगळीकडून इकडून हवा असते. हा यांचा उन्हाळ्यातला एसी. ही चैत्र महिन्यात सगळी पानं जातात आणि पुन्हा अशी एवढी खालीपर्यंत येते इकडून. इकट करावं लागते परत ना, खाली लंबते म्हणून. हा जास्त टेकल्यावर एवढं करतात मामाकडे, एवढ्यापर्यंत. नारळाला बघ किती नारळाला. नारळ अजून पडल्यावरच आता नवीन लागली तिथं. या पण नारळाला भरपूर लागली ती. कोणता पाण्याचा आहे, पलीकडचा पाण्याचा आहे का इथे नारळाचा? नाही, दोन्ही बी पाण्याचे आहेत. पण ही जास्वंद, ही जांभळ, जास्वंदाची किती मोठं आहे. मामाने हे आंबा. छाटलेलं होतं ही तरी. हा छाटलेलं होतं. खालून बघ की दोनच काळे असले हाय, आणि वर बघ किती मोठं झालं या. झाडच झालंय ती. राहिलं नाही, कसलं मोठं झाड झालं. एक मोहळ आहे काय रे? हाय की. ते काय करत होतं तिथं दिसत. कुठं आहे? इथं मोहळ. तेवढी चांगली आहे. हा लय गोड आहे जांभळ, आणि किती मोठं होतंय जांभळाचं. मला सानूनं दिली होती काढून, ती झाली. वर चढवून दिली होती काढून सगळी तिनं मला जांभळ. एक पिशवी काढलेली होती जांभळाची. मामा आणि ते 2 जण चढलेले. तुळस बघ कशी झाली. तुळस काय हे ना वाकडी झाली वाटतं पावसामुळं. पाऊस वरनं ती सगळं पाणी ह्याच्यावरच पडते गेले, हा ती वाकडी झाली तुळस. आता मामी गेल्यामुळे जरा तुळशीचं सगळं झालं. एक आंबा, कडुलिंब आणि चिंच. व्हायरल करते. चिंचा बघा किती. पुढे चिंच आहे त्या. इकडं कडुलिंब, सगळी शुद्ध हवा. करंज, हा चिक्कू, जास्वंद, जांभूळ आणि इकडं आंबा. आंबा. पलीकडे तिथं मधले 2 नारळ. हिवाळी नारळ. हा नारळाची 2 आहेत, म्हणजे सगळी चिकटून अशी घराच्या भोवती झाडं, त्यामुळे थंड थंड हवा. आणि ही शोची झाड, इथं 2 कणग्या. इथं बी नारळाचं झाड आहे, छोटं वाला आंब्याचं झाड बी आहे. उन्हाळ्यात किती लहान होतं हे. हा खारकीचं पण झाड आहेत पलीकडे. एवढं झालंय ते. 6-7 महिन्यातच एवढं मोठं झालंय तिथं. हे वाला खारकीचं झाड बी आहे इथं. अरे काय हा कोणतं ओके, हे वाला खरीच आहे काय ते? हा केवढं मोठं झाले. आणि हे शोची. हा आंबा कसलं गवत रे ते? मेथी घास. हा ती मेथी घास. इथं डाळिंब. फुलं आणायला काय देवाला लांब जाऊच लागत नाही. आता संध्याकाळी 4 वाजताच मी ब्लॉग शूट केला होता आणि इथं मामाने शेळ्या सोडलेत. 4 ते 6 2 तास शेळ्या सोडते त्यांना चरण्यासाठी.
जवळजवळ 15 वर्षानंतरच ट्रॅक्टर चालवायला घेतला होता, पण जमला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.